कादंबरी छावा. वाचक भारती ढाळे. पान क्रमांक 433 ते 439. महाराजांनी खलबताला तोंड फोडले. जमली मंडळी जीवाचे कान करून ऐकू लागली. शिवबोलाचे हयातभर उरात जपून ठेवावे असे मोती संभाजीराजांच्या कानांच्या शिंपल्यांवर उतरू लागले. समस्त मंडळीस बलाऊ धाडून भेटीस पाचारण केले ते एक थोर मसलत मनी ठेवून. हे राज्य वाढीस पडले पाहिजे. आजवर इदलशाहीकडून आम्हावर मातबरीच्या चाली आल्या. फतेखान आला, अफजल आला, जौहर आला. आम्हास होत्याचे नव्हते होते की काय असे होऊन गेले. आईच्या प्रसादे करून आम्ही साऱ्यातून सलामत निभावून गेलो. आज इदलशाही सुमार झाली आहे. घर बखेड्यानं पार पोखरून निघाली आहे. समयास हत्यार धरून तिचा साधेल तेवढा मुलूक तोडून चालविण्याचे योजले आहे. गनिमाच्या घरट्याच्या उंबऱ्यावर नंगे हत्यार धरल्याखेरीज आपले घरटे सुक्षेम राहावे ते होत नाही. करिता तुंगभद्रेपासून धरून कावेरी पावे तो करून इदलशाही मारण्याचा मनसुबा धरला आहे. त्यासाठी कुतुबशाहीशी दोस्ताना बांधला आहे. मोगलाईशी सुलूक साधला आहे. विजयादशमीचा मुहूर्त धरून शिलेबंदीने आम्ही खासा प्रांत कर्नाटकावर मोहीमशीर होणार आहोत. आजवर दिली तशी समस्तांनी या मसलतीस इमानानं मनगटजोड दिली पाहिजे. हे राज्य थोर व्हावं ये श्रींचे मनी फार आहे. तुम्ही आम्ही सारे तिचे भूते. हिम्मत बांधून उचल घेतली तर फते देणार ती समर्थ आहे. महाराज तळपत्या डोळ्यांनी बोलत राहिले. मोहिमेचा तपशील त्यांनी खलबताच्या कानी घातला. हंबीरराव, येसाजी, आनंदराव यांना पटाईत, भालाईत, घोडाईत यांना पारखून निवडण्याचे काम जोडून दिले. आपल्या गैरहजेरीत रायगड आणि मागील राज्याचा जाबता सांगण्यासाठी महाराज मोरोपंतांना म्हणाले, प्रधान पेशवे, आम्ही मोहिमेत राहू तो पावे तो रायगड धरून मागील साहेब सुभा युवराज संभाजीराजांच्या देखरेखीखाली राहील. तुम्ही अण्णाजी, चांगोजी साऱ्यांनी त्यांच्या मसलतीने विलायती रक्षून असावे. काही संकटकाळ आल्यास निभावून न्यावा. जी आज्ञा. मोरोपंतांनी हुंकार दिला. पण अण्णाजींना हा जाबता मधोमध पसंत पडला नाही. महाराजांनी आपल्या जबानीच्या वैभवाने खलबत एवढे बांधून आणले होते की प्रकटपणे अण्णाजींना कुरबुरीचा शब्द काढण्याची हिंमतही झाली नाही. महाराजांनी आपल्यावर टाकलेली रायगडाची जोखीम कसकशी त्यांच्या पश्चात सांभाळून न्यावी या विचारात संभाजीराजे गेले. सर्वांना निरोपाचे विडे देण्यात आले. खलबत उठले. शंभू, आम्ही एक सांगावं म्हणतो. बरे समजुतीनं घ्याल. मुद्दाम बोलावून घेतलेल्या संभाजीराजांना महाराजांनी शब्द घातला. जी आज्ञा व्हावी. महाराज कशा संबंधी बोलतायत त्याचा संभाजीराजांना काही माग आला नाही. रायगड तुमच्या अखत्यारीखाली राहावा हे राणीसाहेबांना मानवत नाही. तुम्ही जाणता त्यांचा स्वभाव. आमच्या माघारी त्या नाही तर माहेरी तळबिडात जाण्याच्या गोष्टी करतायत. हे दिसावं तर चखोट दिसत नाही. त्यांना आता आणखी काही सांगावं त्यास आमचं मनच घेत नाही. प्रयत्नांचे 2 दिवस फुकट गेले. समयास घेणे ते तुम्हीच समजाव्यानं घ्यावं. घ्याल. बोलन बोल कसा अंतरीच्या व्यथेने पिळवटला होता. राणी साहेब, त्या एका शब्दाने संभाजीराजांचे मन घुसवटू लागले. संतापाने भरीची दमदार छाती नकळत वर खाली लवलवू लागली. आमचे सोडा, पण खुद्द महाराज साहेबांच्या वाटेवर त्या केवढे फासके पेरून ठेवतात. किरण साधून केवढ्या नेमक्या वक्तास. काय बिघडवले आहे आम्ही त्यांचे. निमित्त आमचे होते. घायाळ होतात महाराज साहेब. साऱ्यांना वाटते हे आम्हीच करतो. आम्ही बेदील आहोत. ना आम्हाला त्यांना खुलेपणी जाब विचारता येतो, ना आबासाहेबांना त्यांच्या बाबतचा शब्द सांगता येतो. कसले युवराजपद हे. तोंडी तोबरा, पाठीवर कोरडा असे कुठवर सोसावे. का सोसावे. हे युवराजपद आम्हीहून मागितले नाही. वडील म्हणून जन्माला आलो त्याने हे रिवाजाने चालत आले. मासाहेबांच्या नजरेत ते खुपते. अण्णाजींना हाताशी धरून त्या पायाच्या अंगठ्याने अशा गाठी घालतात की भल्या भल्याना त्या हातांनी उकलू नयेत.
यास त्या राजकारण म्हणतात. त्यांच्या जनानी राजकारणात आमच्या मनाचा पायपोस होतो. आबासाहेबांची कोंडणारी फरफट पडते. कशासाठी मुलाईजा धरतात या राणीसाहेबांचा आबासाहेब? गुमान झालात? संभाजीराजांना गप्पच बघून महाराज थंडपणे म्हणाले, जी आबासाहेब देतील तो कौल आम्हास प्रसाद आहे. महाराजांना या ऐन वेळी कसलीच यातना देऊ नयेसे त्यांना वाटले. आम्हाला विश्वास होता तुम्ही हेच बोलाल. दसरा धरून आम्ही गड सोडणार आहोत. तुम्ही आमच्या संगतीस मांड घ्या. मुलखाच्या सदरी पावे तो आम्हाला सोबत द्या. मग शृंगारपुरी पिलाजींच्याकडे ठाण व्हा. तिकडील प्रभानवल्लीचा आणि पन्हाळा तर्फेचा सुभा आम्ही तुमच्या अखत्यारीत देणार आहोत. तो हर धातेनं आबादान रक्षून असा. केशव पंडित, उमाजी पंत तुमच्या दिमतीला राहतील. फडाच्या राबत्यासाठी विश्वनाथ, खंडोजी बल्लाळ, परशुराम पंत, महादेव यमाजी यांना संगती घ्या. पंडितांच्या सोबतीत तुम्हाला लाभलेल्या काव्यशक्तीच्या प्रसादाला चाल द्या. बोलते महाराज येसूबाई आणि शिर्क्यांची कुलदेवता भावेश्वरीच्या आठवणीनं थांबले. एक अर्जी आहे. आज्ञा होईल तर पायाशी रुजू घालू. संभाजीराजांनी निर्धार बांधला. बोला. महाराजांचे डोळे त्यांच्या छातीवरच्या माळेवर जोडून पडले. या स्वारीत आम्ही जातीनिशी महाराज साहेबांच्या पाठीशी राहावे म्हणतो. रायगड आणि मागील जाप्ता एक सरीनं मासाहेबांच्या दस्तुरीखाली राहू द्यावा. आम्हीच आबासाहेबांच्या जोडीनं आलो तर सारे सवालच निकाली जातील. ते ऐकताना महाराज हसले. शंभू, हे मागणं तुम्ही घालणार हे केव्हाच आम्ही ताडून आहोत. हे राजकारण आहे. ते मनाच्या उमाळीवर नाही चालत. एकदा आग्र्यात तुम्ही आम्ही असे फसलो. हे गाठीशी असताना पुन्हा तोच ढंग ठेवावा हे रास्त नाही. पूर्ण विचारांती आम्ही तुम्हाला प्रभानवल्लीचा सुभा सांगितला आहे. आमचे ऐका. तो आपला करून चालवा. जी आज्ञा. फक्त एक व्हावं. आम्हा सुपूर्द केलेल्या सुभ्यात मंत्रीगणांनी नजर देख घालू नये. तुमची इच्छा असेल तर तेही होईल. पण त्यांच्या ठाई कोणेविषयी आकस धरून तुमचे भागणार नाही. आज उद्या याच लोकांच्या पाठबळानं तुम्हाला हर कदम टाकावं लागणार. डावे जाणाऱ्यास हिकमतीनं वळतं करावं लागतं. एक नेताजी पारखे झाले तर कोण घोर पडला आम्हास. आमच्या मनी कुणाबद्दल आकस नाही महाराज साहेब. डावे जाणाऱ्यांना आम्ही पड खाऊन वळतं केलंही असतं. पण नको तेव्हा पायी खोडे घालणाऱ्यांना काय करावं. सुख झालेल्या जाग करता येतं. बतावणी घेणाऱ्याचं काय करावं. आता थोर मनसुव्यानं आबासाहेब मोहीमशीर होत आहे. मागील विचार त्यांनी करू नये. साहेबी दिली आज्ञा आम्हास शिरोधारी आहे. युवराज, वडिली दिली दौलत कोण पुरुषार्थाची. आम्हालाही साहेबी पुण्याच्या बरड जहागिरीवर नामजाद केले. आम्ही त्यांचे काही मानले नाही. आम्ही मुलखापरीस माणसे बांधित गेलो. मोरोपंत, अण्णाजी ही माणसे वकुबाची. तुम्हास त्यांची मर्जी धरता येत नाही. त्यांना तुमची हिम्मतबाजी लागी पडत नाही. जीव टांगणीला पडतो तो आमचा. दर्याच्या बसकणीत जंजिरेकर हबशी दबा धरून आहे. आम्ही मुलखापार बघून तो कोकण फाट्यांचा दावा साधेल काय. आज ना उद्या औरंगची हवस आमच्या राज्यावर चाल धरेल त्याचं काय. केवढी थोर राजकारण कार्य घालायची आहे. त्यासाठी माणूस माणूस तेवढा एकवटून जुंपण आहे. समर्थांनी दिलेला बोध हमेशा आमच्या कानी गुंजी घालतो. मराठा तितुका मेळ व्हावा. महाराष्ट्र धर्म वाढवावा. तुम्हीही तो भुलू नये. ध्यानी ठेवावं की राजियांना सुद्धा प्रसंगी दोन घरे मागची चाल ठेवावी लागते. दौलतीचा शतरंज जोखमीनच खेळावा लागतो. हे राज्य आमचं नाही, तुमचं नाही, राणी साहेबांचं नाही. हे श्रींचं, आईंचं राज्य आहे. इमानाचे कैक जीव आजवर त्यासाठी खर्ची पडले आहेत. भोसला तेवढा या राज्याचा नेक भूते आहे. याचं भान सुटलं की तेढ पडते. राणी साहेबांना तो पोच नाही. तुम्ही तरी तो सोडू नये. त्यांच्या मनी लालच पैदा झाली आहे. रामराजांना पुढं घालून त्या काही करू बघतात. आम्ही ते खूप पारखून आहोत.
त्या गफलत करतात. आम्ही त्यांना काय मानतो त्याविषयी. राणीसाहेब, रामराजांच्या माँसाहेब यापेक्षा आम्ही त्यांना महाराणी मानतो. या राज्याच्या रियायाच्या आऊ मानतो. हसावं की रडावं या पेचाच्या त्यांच्या चाली काळजास घरे धरतात. मुलाहिजा न धरता त्यांना काही सजा फरमावावी तर दर्पणात देखून आपल्याच हाती आपल्याच मुखास काजळी फासावी तसे होईल. दौलतीसाठी मिर्झा रजपुताच्या गोटात ओलीस राहण्याचा भार आम्ही तुमच्यावर टाकला. उत्तरेस अंगी कफनी चढवावयास लावून एकले मथुरेस काळधाडे दिवस काढण्याचा भार आम्ही तुम्हावर टाकला आणि आजही भार तुम्हावरच टाकतो आहोत. आम्ही हे सुखासुखी नाही करत. भोसल्यांच्या पुरुषांना भार पेलण्यासाठीच जगदंबेच्या उदरी जन्म मिळतो. इतर कुणापेक्षाही तुम्ही आणि रामराजे आमचे आहात. ते पोर लहान उमरीचे, तुम्ही भरीचे, हे सारं समजून घ्या. काळाचे पडदे फाडणारे ते श्रीमंत योग्याचे शिवबोल संभाजीराजांच्या मनी पीळ पाडून गेले. झटकन पुढे होत त्यांनी महाराजांचे पाय धरले. दाटल्या जवान कंठातून बोल सुटले. आबासाहेब, ही धूळ मस्तकी धरून आम्ही शपथपूर्वक सांगतो, या राज्याचा कवडी इतकाही लोभ तो आमच्या मनी नाही. सर्वांहून हे पाय आम्हास मोलाचे आहेत. आपण सांगाल तसंच होईल. शंभू, वर घेतलेल्या बांड्या भोसल्याला छातीशी बिलगून घेताना महाराजांच्या तोंडून एवढीच हलकी साद सुटली. रायगडाच्या नगारखान्यावरचा जरी पटका मावळ वाऱ्याला थपडा देत सळसळत होता. मध्येच त्याची नोकदार टोके फडकन वळत होती. नजर ठरणार नाही अशा उंचाव्यावरून थेट कर्नाटकच्या रोखाने मोहरा धरीत होती. दिग्विजयी दिवस दसरा उजाडला. नवरात्री घाटात बसलेली भवानी उठली. दूधधारांचा तिला अभिषेक झाला. समृद्धीची थळी तिच्या पायाशी दाटली. संभाजीराजे, मंत्रीगण, जमलेला निवडीचा सरदार लोक यांनी घेर टाकलेल्या पालखीतून दिवस फुटीवर महाराज रायगड उतरून पाचाडात आले. महाराजांच्या माघारी पाचाडच्या वाड्यात राहण्याचा निर्णय केलेल्या पुतळाबाईंनी दोघा पितापुत्रांच्या तळहातावर दह्याच्या कवड्या ठेवल्या. रघुनाथपंत, जनार्दनपंत हणमंते, हंबीरराव, येसाजी, सर्जेराव जेधे, धनाजी जाधव, दत्ताजी त्रिमल, सूर्याजी मालुसरा, संताजी घोरपडे, नेताजी पालकर, नागोजी जेधे, विठोजी चव्हाण, मानाजी मोरे, सोमाजी बंकी, बाळाजी आवजी, बाबाजी ढमढेरे, अण्णाजी मोरोपंत असा निवडीचा मर्दाना पाठीशी घेत महाराज संभाजीराजांसह पाचाडच्या वाड्याबाहेर पडले. वाड्याच्या सदरेवर टांगलेली निस्पंद घंटा त्यांना मूकपणे आशीर्वाद देत होती. घाटी घाटीतून हर हर महादेवच्या किलकाऱ्यांचे लोळ उठले. त्यात पेटत्या तोफ भांड्यांचे दणदणते वार मिसळले. आघाडीला असलेले नाईक बहिर्जींचे टेहळं पथक मार्गी उधळलं. 30,000 सेनासागर भोसले पितापुत्रांच्या पाठमागाने पुढे सरकू लागला. रणशिंगे शहारली. चौघडे दुडदुडू लागले. चालला श्रींचा भुत्या नव्या दिशा फोडायला चालला. चिपळूणच्या रोखाने स्वारी कर्नाटकवर. मजल दर मजलीने चिपळूण हे भार्गव स्थान टप्प्यात आले. महाराज व संभाजीराजांनी जोडीने तीर्थाचे दर्शन घेतले. अभिषेक झाला. दाने वाटली. चिपळूण सोडून सेनासागर शृंगारपूरच्या वाटेला लागला. गर्द आमराईने वेढलेल्या शृंगारपूरच्या वेशीवर पिलाजी शिर्के गणोजीसह पालखी घेऊन महाराजांच्या आगवानीला आले. उरभेटी झाल्या. रक्ताच्या गोतावळ्यासह महाराज व संभाजीराजे शृंगारपुरात प्रवेशले. सूर्यराव सुर्वे शृंगारपूरच्या वतनावरून परागंदा झाल्यापासून त्याचा राहता वाडा कारभारी वाडा झाला होता. त्याच वाड्यात महाराजांचा मुक्काम पडला. रात्री साव चित्ताच्या समयाला महाराजांनी पिलाजींच्याकडे संभाजीराजांच्या बाबत विषय काढला. प्रभानवल्लीचा सुभा सांभाळण्यासाठी युवराज शृंगारपूरला ठाण होणार हे त्यांच्या कानी घातले. हर भातेने युवराजांना जोड द्यावी असा शब्द टाकला. पिलाजींनी आनंदाने तो उचलला. आपले जावई गणोजी, कन्या राजकुंवरबाई यांचे क्षेम कुशल महाराजांनी विचारले. रात्रीचे थाळे शिर्के भोसले असे जोडी पंक्तीने झाले.
दुसऱ्या दिवशी पहाट धरून महाराजांनी वाडा सोडला. संभाजीराजांच्या सह ते भावेश्वरीच्या दर्शनाला आले. शिर्क्यांच्या कुलदेवतेचे आशीर्वाद घेऊन पिलाजींना खांदा भेट देऊन महाराजांनी शृंगारपूर सोडले. पिता पुत्र आंबा घाटाच्या रोखाने चालले. उन्हे चढू लागली. मोरोपंत अण्णाजी रायगडाकडे परतले. आंबा घाटाची चढण सामने येताच महाराजांनी विजयचे कायदे आखडले व पाय उतार झाले. संभाजीराजांनी मांड मोडली. पिछाडीचा सेनासागर थोपला. राजे परता आता, आम्ही निघतो. महाराजांचा तळहात संभाजीराजांच्या खांद्यावर चढला. काही क्षण बेजबान तसेच घुटमळून गेले. निरोपाची वेळ आली होती. महाराज साहेब, सांभाळून असावं. दर मुक्कामावरून आम्हास खबर कळवावी. मागील चिंता धरू नये. शंभू, आम्ही चिंता करणार कोण? साऱ्यांची चिंता वाहणारी आई थोर आहे. आम्ही सांगितलं ते कार्यी घाला. सुनबाईंसह कबिलानिशी येऊन शृंगारपुरी ठाण व्हा. आम्ही परतू ते पिलाजींच्या तोंडून त्यांच्या जावयांची तरफदारी ऐकावयास. येतो आम्ही. जय भवानी. दोन बुलंद ऊर क्षणात एकमेकांना भिडले. सोन चौकडे हिंदोळले. टोपातील मोती लगी लडलडल्या. शब्द कोंडून गेले. डोळेच बोलके झाले. मिठी सुटली. शिवशंभो विलग झाले. महाराजांनी झटकन जनावरावर झेप घेतली. खंडोजी, रायाजी, अंतोजी अशा आपल्या धारकऱ्यांसह संभाजीराजे बगलेला झाले. दिग्विजयी सेनासागर घाटाच्या चढणीला लागला. संभाजीराजे चढण चढणाऱ्या विजय घोड्याकडे जोडल्या नजरेने बघत राहिले. उगाच त्यांना उत्तरेत निरोप देऊन पाठमोरे झालेले कफनीधारी महाराज आठवले. कानात बोल घुमले. साऱ्यांची चिंता वाहणारी आई थोर आहे. जेव्हा ते शृंगारपुरात घुसले तेव्हा किन्नाट धरून आले होते. शिर्क्यांच्या पागेकडचा निवडक घोडा महाराजांच्या दिमतीला रुजू झाला होता. शिर्क्यांच्या पागेचा सैस उरलेल्या घोड्यातील एक पथक घेऊन ते पागे ठाण करायला मोत्तद्दारांसह चालला होता. सैस आणि मोत्तद्दार संभाजीराजांना बघून आदबीनं कमरेत झुकले. घोडे पथक थांबले. संभाजीराजांची नजर त्या पथकावरून फिरली. आघाडीच्या खुरावर पांढऱ्या रंगाचे चांदवे असलेले ते उभे पथक ऐबी होते, गैरशकुनी होते. ते बघताना संभाजीराजे मनोमन सरकले. शृंगारपुरी 2 दिवस मुक्काम करून संभाजीराजांनी पिलाजी मामा, गणोजीराजे यांचा निरोप घेतला. ते रायगडावर आले. रायगड आता राहुजी सोमनाथ यांच्या कारभाराखाली होता. पुतळाबाई पाचाडच्या वाड्यात येऊन राहिल्या होत्या. 7 महालातील आपला महाल त्यांनी येसूबाई आणि दुर्गाबाई यांच्या सेवेत जोडून दिला होता. सिंदखेडच्या राणू अक्का अद्याप गडावरच होत्या. त्यांना सोयराबाईंची कुठलीच चाल पसंत नव्हती. आपल्या भावाला संभाजीराजांना शक्य ते सगळे पाठबळ देण्यासाठीच त्या माहेरी राहिल्या होत्या. सुभे प्रभानवल्लीचा फड शृंगारपुरात बसविण्यासाठी संभाजीराजांनी माणसं पारखून निवडायला सुरुवात केली होती. या कामी त्यांना कवी कुलेशांची मसलत मिळू लागली. केशव पंडित, उमाजी पंडित, विश्वनाथ ही माणसे बरोबर ठेवण्याचा सल्ला महाराजांनीच दिला होता. परशुराम पंत, खंडोजी बल्लाळ, महादेव यमाजी यांच्याशिवाय तर फडाचे पान हलू शकत नव्हते. संभाजीराजांनी या सर्वांना शृंगारपुरी जाण्याची आज्ञा दिली. सुभ्याचा फड हल्ला. संभाजीराजांचा निरोप घेऊन कवी कुलेशांनी उधो योगदेवसह रायगड सोडला. कामंदकीय नीतिसार, विष्णुपुराण, मत्स्यपुराण, रामायण, महाभारत असे ग्रंथ बांधलेली बासने बेगारांच्या डुयांवर देऊन केशव पंडित आणि उमाजी पंतांसह शृंगारपुराची वाट धरली. रायगड सोडण्याचा दिवस जवळ येऊ लागला. महाराज परतेपर्यंत शृंगारपूरला मुक्काम धरावा लागणार म्हणून संभाजीराजे रामराजांना सतत आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. सोयराबाईंना ते काही मानवत नव्हते. वाटचालीला पहारा देणाऱ्या शिबंदीचे धारकरी संभाजीराजांनी निवडले. शृंगारपूरला आपण कबिलानिशी येत असल्याचा खलिता पुढे पिलाजी मामांना पाठविला. जगदीश्वराच्या शिवपिंडीवर अभिषेक चढविला. आम्ही रायगड सोडणार हे कानी घालावे म्हणून राणू अक्कांची भेट घेण्यासाठी ते 7 महालातील पुतळाबाईंच्या महाली आले. या महालात आता येसूबाई, दुर्गाबाई, राणू अक्का अशा मेळजुळीनं राहत होत्या. राणू अक्कांना अदब देऊन संभाजीराजांनी विषय काढला.
अक्कासाहेब, आम्ही आबासाहेबांच्या इच्छेप्रमाणे कबिल्यानिशी शृंगारपुरी जाणार आहोत. राणू अक्कांनी ते शांतपणे ऐकून घेतले. थोड्या वेळाने त्या निर्धारी राजस आवाजात म्हणाल्या, आम्ही ते समजून आहोत. आम्ही जातीनं तुमच्या संगती यायचं ठरविलं आहे. आम्ही नाही समजलो, गोंधळलेल्या संभाजीराजांनी चमकून विचारले. बाळ महाराज, इथं आल्यापासून मिटल्या जबानीनं आणि उघड्या डोळ्यांनी आम्ही सारं बघतो आहोत. दूर असता आमच्या कानी जे जे पडत होतं ते एवढ्या वाकड्या वाटेचं असेल असं आम्हास खरं पटत नव्हतं. मासाहेबांच्या डोळ्यास तुम्ही खुपता. जे घडलं आहे ते काहीच नव्हे एवढे घडणार आहे. आम्ही बरी ते ताडलं आहे. साऱ्यांनी तुम्हास पोरकं मानलं आहे. आता आम्हीच तुमच्या पाठीशी सावलीसारख्या राहणार आहोत. जे कोणी तुमच्या पायी खोडे घालू बघतील त्यांना जाब विचारणार आहोत. बाळ महाराज, तुमची इच्छा असो नसो आम्ही शृंगारपुरी येणार आहोत. भारल्या नजरेनं संभाजीराजे अक्कासाहेबांच्याकडे बघतच राहिले. मनाच्या वर्मी जागेवर बोट ठेवणाऱ्या राणू अक्कांच्या बद्दल त्यांचा रक्ताचा उमाळा दाटून डोळ्यात आला. काय बोलावं त्यांना सुचेना. गुमान झालात, बोला. अक्कासाहेबांनी विषय सोडला नाही. जशी आपली इच्छा अक्कासाहेब. संभाजीराजांनी त्यांना संमती दिली. ठरल्या दिवशी 7 महालासमोरच्या चौकात 3 पडदेबंद मेणे तयार झाले. येसूबाई, दुर्गाबाई आणि राणू अक्का यांच्यासाठी. पालखी दरवाजाने ते बाहेर पडले. युवराजांनी राहुजी सोमनाथांचा निरोप घेतला. सोयराबाईंनी कितीही थोपविण्याचा प्रयत्न केला तरी हट्ट धरलेले रामराजे, अण्णाजी आणि मोरोपंत यांच्या बरोबरीने आघाडी मनोऱ्यापर्यंत आलेच. त्यांच्या कपाळावर ओठ टेकवून त्यांची पाठ थोपटीत संभाजीराजे त्यांना म्हणाले, जसे महाराज आंबा घाटाच्या पायथ्याशी खुद्द त्यांनाच म्हणाले होते तसे. बाळराजे, परता आता. येतो आम्ही. दादा महाराज, काहीतरी बोलण्यासाठी रामराजे घोटाळले. बोला. संभाजीराजांनी त्यांचा खांदा हळुवार थोपटला. आम्ही येऊ. रामराजांचे डोळे केवढ्या तरी अपेक्षेने भरून आले होते. त्यांच्या खांद्यावरचा संभाजीराजांचा हात आपोआप मागे हटला. एक सरीने त्यांनी अण्णाजी, मोरोपंत, राहुजी यांच्यावर नजर फिरविली. सर्वांच्या माना खाली होत्या. संभाजीराजांना तो प्रसंग आठवला, राजगडावरचा. ते राजपुताच्या गोटात ओलीस जायला निघाले तेव्हाचा. तेव्हा निरोप द्यायला आलेल्या महाराजांनी ध्यानी मनी नसता एकाएकी आपल्या छातीवरची माळ उतरवून दुपेडी करीत त्यांच्या गळ्यात चढविली होती. कसला तरी निर्धाराने तळपत्या डोळ्याने संभाजीराजांनी आपल्या छातीवरच्या आईच्या कवड्यांच्या माळेला हात घातला. हलकेच ती उतरवली आणि तिचा दुपेडी फेर रामराजांच्या गळ्यात चढवीत ते म्हणाले, आम्ही नसलो तरी ही आमची निशाणी ठेवा. येतो आम्ही. पाचाडच्या सदरेवर थोरल्या आऊंची घाट वाजते. तिला नेमाने मावळ माचीवर जाऊन मान देत चला. जय भवानी. कुणाकडेही न बघता संभाजीराजे तडक रायगडच्या आघाडी मनोऱ्यांना पाठमोरे झाले. सहज म्हणून त्यांची नजर गंगासागर टाक्यावर फिरली. त्यावर ओळंबलेल्या आंब्याच्या वाकड्या फांदीवर अंग मुरवून बसलेला एक खंड्या पक्षी त्यांना दिसला. नुकतंच काहीतरी मटकावल्यासारखा तो आपली लांब चोच साफ करीत होता. गडाच्या उताराला लागलेल्या राजमण्यांच्या मागून मावळी पायताणांची कुरकुर उठवीत काखोटीचे गाठोडे सावरीत चाललेल्या धाराऊचे पायताणांच्या कुरकुरीशी मेळ पडलेले मन स्वतःलाच विचारित होते, असं कशापायी होतंय हे समद. क्रमशः